श्री गुरु तेग बहादूर यांचे 350वे शहीदी समागम वर्ष. अकोला शहरात उत्साहपूर्ण वातावरणात मोटरसायकल रॅली, युवकांचा उत्स्फूर्त सहभाग. गौरवशाली इतिहास सादर करणारा चित्ररथ, बाईकवर उत्साहाने सहभागी तरुण, महिला भगिनी, आबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच आसमंत दुमदुमून टाकणारा संत, महापुरुष, शूरवीर, हुतात्मे यांचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त अकोला शहरात भव्य मोटरसायकल रॅली आज काढण्यात आली. श्री गुरु तेग बहादूर यांचे 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार असून राज्यातील शेकडो भाविक नागपूरला जाणार आहेत. त्यानिमित्त अकोला शहरात गुरुद्वारा सिंहसभा येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. प्रारंभी आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते रॅलीचा धार्मिक निशाण उंचावून शुभारंभ करण्यात आला. अनेक मान्यवर रॅलीत सहभागी होते. जिल्ह्यातून शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, वाल्मिकी, मोह्याल, सिंधी आदी समाज बांधवांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. अकोला शहरात ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. चित्ररथाद्वारे गौरवशाली इतिहास प्रदर्शित करण्यात आला. रेल्वे स्थानक चौक परिसरातून ही रॅली पुढे जिल्हा न्यायालय, सातव चौक, राऊतवाडी चौक, रतनलाल प्लॉट, नेहरू उद्यान, गोरक्षण रस्ता, पुढे कोलखेडवरून सिंधी कॅम्प, अशोक वाटिका, बस स्थानक, चांदेकर चौक, गांधी चौक, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशी जाऊन न्यू राधाकृष्ण प्लॉट येथे गुरुद्वारा येथे समारोप करण्यात आला. दयाल सिंग चव्हाण, अकोला.